नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंची टेपचा वापर न करता मापाच्या ब्लाऊजवरून डायरेक्ट कपड्यावर बाही कटिंग कशी करायची याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत। त्यासाठी आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक मापाचा ब्लाऊज आणि या ब्लाऊजवरून आपण बाहीचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर बघा, इथे आपण हे एक डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरची बाही आहे आणि अस्तरच्या बाहीसाठी वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन सोडत असतो। तर बघा, ही बाही ठेवून आपण कशा पद्धतीने मापे घेणार आहोत। तर बंद बाजूकडून आपण ही बाहीची अशी बंद बाजू ठेवायची आहे। या पद्धतीने अगदी तंतोतंत ठेवायचे आहे आणि जिथे आपलं शोल्डर जॉईंट आहे तिथे आपण मार्किंग करायचं आहे आणि खाली बॉटमला पण जिथे आपले बाहीचं बॉटम आहे तिथे पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आणि जिथे आपला दंडघेराचा पॉईंट आहे अगदी बाही आपली व्यवस्थित फोल्ड करून घेतलेली आहे, तर व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने अगदी मुंड्यामध्ये पण जिथे आपला मुंड्याचा जॉईंट आहे म्हणजे जिथे आपलं फिटिंग आलेलं आहे तिथे पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि या मार्किंगपासून आपण फिटिंगपर्यंत असा गोलाकार शेपमध्ये शेप द्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि यापुढे अगदी 3 बोटाचं अंतर सोडून आपण शिलाई मार्जिन द्यायचं आहे। अगदी 3 बोटं सोडून आपण शिलाई मार्जिन इथे दिलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे, कुणालाही जमेल। अगदी तुम्हाला अंकज्ञान किंवा इंची टेप समजत नसेल तरी पण तुम्ही अगदी बाहीचं कटिंग सहजपणे करू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता, एका अगदी सोप्या पद्धतीने बाहीला आकार द्यायचा आहे। हा पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे आणि आता आपण पुढील मुंड्याचा शेप देणार आहोत। या पद्धतीने अगदी छान असं हे बाहीचं कटिंग तुम्ही करू शकता। तर तुम्ही पाहू शकता, बघा, लॉंग बाहीचं म्हणजे कोपरापर्यंतची बाही आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण बाहीचं कटिंग करू शकतो। एकदम सोपी पद्धत आहे, कुठलीही मापी घ्यायची गरज नाही। जशी आहे तशी बाही आपण कपड्यावर ठेवायची आहे आणि मापे घ्यायची आहेत। नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। अगदी जशी आहे तशीच बाही आपण कटिंग करू शकतो, काहीही प्रॉब्लेम येत नाही। तर आता आपण आतील जो समोरील भागाचा मुंडा आहे तो कट करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता, हे 11 इंच लांबीची स्लीव्ज आहे। अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊजवरून डायरेक्ट माप टाकलेलं आहे। कुठलाही इथे इंची टेपचा वापर न करता आपण बाहीचं कटिंग केलेलं आहे। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।